Hello everyone. This video is specifically made for those people who have failed this preliminary. This may be your first, second, third, fourth, fifth or the last attempt. But this video is definitely and exclusively made for you. Congratulations to all those who have passed this preliminary and how to kickstart your mains preparation and where not to fail or where not to make mistakes while preparing for the mains. I will make a separate video for them. But right now I want to address those people who might be extremely nervous, sad today. UPSC ची exam झाली संडेला. Everybody before going to the examination, I believe if you are a serious aspirant, तुम्ही व्यवस्थित प्लान करून, स्ट्रॅटेजी करून, खूप छान प्रिपरेशन करून गेलेला असाल आणि त्यानंतर एक स्ट्रेंज किंवा नॉन एक्सपेक्टेड पेपर समोर येतो आणि आपलं ऑलरेडी क्लासरूम मध्येच खूप मूड जातो आणि त्यानंतर मग स्टिल वी ट्राय टू get over our emotions and solve the paper mechanically, as I always use the word. And then when we come back home, then when we check the answer keys or watch the analysis of the classes, then we know that all right, आपले 2 मार्कांनी, 5 मार्कांनी, 10 मार्कांनी whatever पण रिझल्ट जाणार आहे, आपण काही यावर्षी पास होत नाही. त्यावेळेस खूप वेगवेगळ्या इमोशन्स माणसाच्या मनात आल्या असतात. राग असतो, दुःख असतं, चीड असते, खूप साऱ्या गोष्टी एकत्र असतात आणि त्यावेळेस आपण फार स्ट्रेंज डिसिजन्स घेऊन टाकतो स्वतःच्या लाईफ बद्दल. त्यासाठी मी हा स्पेसिफिकली व्हिडिओ बनवतोय. आणि देअर माइट बी लॉट ऑफ यू हू माइट हॅव ऑलरेडी थॉट की ओके आय एम शिफ्टिंग टू MPSC और आय एम लिव्हिंग UPSC ऑल टुगेदर और आय विल गेट मॅरिड मे बी किंवा आय विल स्टार्ट माय जॉब, आय विल स्टार्ट माय करियर और आय विल स्टार्ट वर्किंग पार्ट टाइम ॲटलिस्ट. किती दिवस UPSCच्या नादी लागत राहायचं, असंच जर पेपर येत राहिले तर काय करणार, असे बरेच लोक असतील. तर जरा व्यवस्थितपणे समजून घ्या मला काय म्हणायचं आणि त्यानंतर तुमचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. फर्स्ट ऑफ ऑल, इफ यू हॅव फेल्ड द प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, ऍटलिस्ट तुम्ही 1 वर्ष जी मेहनत केलेली ती कितपत बरोबर किंवा चूक होती हे अनालिसिस तरी तुम्ही केलं पाहिजे. आय बिलीव्ह एवढं तरी यू आर वर्थ इट, युअर प्रिपरेशन वॉज वर्थ इट. सो त्याच्यामुळे जस्ट बिकॉज तुमचे मार्क्स कमी येत आहेत म्हणून डायरेक्टली चिडायचं आणि रागवायचं आणि सोडून द्यायचं सर्व असं करणं योग्य नाही. माझ्या मते अगोदर अनालिसिस करून बघायला हवा. कारण की साधं सरळ मी एक स्टेटमेंट नेहमी वापरतो, विच साऊंड्स व्हेरी क्लिशे बट दॅट्स राईट, की बघा UPSC ला 690, 680 जे काही आवश्यक पोस्ट असतील तेवढे लोक तर हवे. दॅट मीन्स त्याच्या 13 टाइम्स लोक प्रिलिमिनरी मध्ये, 30 to 15 टाइम्स लोक प्रिलिमिनरी मध्ये पास होणारच आहेत. म्हणजे पेपर किती डिफिकल्ट असला, पेपर किती स्ट्रेंज असला तरी असे नक्कीच काहीतरी 10-15 हजार मुलं आहेत की जे ही प्रिलिमिनरी सुद्धा पास होणार आहेत. मग तुम्ही त्यातले का बरं नाही? कुणीतरी तर पास होणारच आहे. त्यांनी लक्ष्मीकांतच वाचले, त्यांनी कोचिंग लेव्हल्स वाचले, त्यांनी NCERTs वाचले, त्यांनी सुद्धा क्लासरूम ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड केलाय, तुम्ही केलाय. मग तुम्ही त्या 15,000, 13,000, 10,000 का नाही आहात? कारण मुलं तर UPSC करणारेच पास होत आहेत. सो नाउ इफ यू लुक ॲट युअर पेपर अँड अनालाइज इट, you will understand some basic things. Okay, first of all I want you to analyze your solved paper. ओके, पहिल्यांदा पेपर तुम्ही तुमचा हातात घ्या आणि तुम्ही जी राऊंड्सची स्ट्रॅटेजी वापरली होती, तर पहिल्या राऊंड मध्ये नक्की तुम्ही किती क्वेश्चन सॉल्व्ह केले होते, राईट? सो व्हॉट आर यू एक्सपेक्टेड टू डू? यू आर एक्सपेक्टेड टू मेक सम कॉलम्स, राईट? काही कॉलम्स बनवा ज्याच्यामध्ये फर्स्ट राऊंड मध्ये सब्जेक्ट वाईज मी किती क्वेश्चन्स अटेम्प्ट केले होते. लेट अस कन्सिडर यू हॅव अटेम्प्टेड 35 क्वेश्चन्स. तर कोणत्या सब्जेक्टचे किती क्वेश्चन मी अटेम्प्ट केले होते आणि एकदम शॉर्टेस्ट पॉसिबल वे मध्ये त्यासाठी मी वापरलेलं मटेरियल कोणतं होतं त्यासाठीचा दुसरा कॉलम. सो हा कॉलम राहील तुमचा सब्जेक्टचा, हा कॉलम राहील तुमच्या वापरलेला मटेरियलचा आणि तिथून पुढे एक कॉलम असणार की ते माझं राईट होतं की रॉंग होतं. ते आन्सर जेव्हा माझं आलं फर्स्ट राऊंडचं, समजा मी 35 अटेम्प्ट केले होते, त्यापैकी पॉलिटीचे 6 होते, जिओग्राफीचे 8 होते, इकॉनॉमिक्सचे 10 होते, व्हॉटएव्हर. तर असं करत करत मी त्यासाठी म्हणजे अंदाजे मी कोणत्या मटेरियल मधून उत्तरं दिली असतील, म्हणजे माझं नॉलेज कोणत्या मटेरियल मधून आलं, तुम्हीच प्रिपरेशन केलं, तुम्हाला माहिती आहे. आणि मग त्यापैकी मग ते उत्तर माझं बरोबर होतं की चूक होतं
हे करायचंय तुम्हाला. मग फर्स्ट राऊंड मध्ये माझं असं मत आहे, फर्स्ट राऊंड आपण कोणता घेत असतो की ज्यामध्ये 100% ॲक्युरसी एक्सपेक्टेड आहे. सो इफ इन द फर्स्ट राऊंड ऑल्सो यू आर 70% or even 80% accurate, then also you are wrong. Because I believe in the first round 80% above accuracy तुमची आलीच पाहिजे. राईट, मी तर म्हणतो 90 to 100% accuracy आली पाहिजे, बिकॉज इट इज युअर राऊंड. आपण पहिल्यापासून सांगतोय, मी माझ्या क्लासरूम मध्ये पण मुलांना पहिल्यापासून सांगतो, यू आर एक्सपेक्टेड टू अड्रेस ओनली दोज क्वेश्चन्स दॅट यू आर 100% शुअर ऑफ. आता प्रिलिमिनरी मध्ये त्याचं नेचरच असं असतं की त्यात 100% शुअरिटी कोणत्या क्वेश्चनची आहे ते आपण नाही सांगू शकत. अंडरस्टँड? सो त्याच्यामुळे मी म्हणतो की चला 90% ॲक्युरसी असू दे, 100% नसली तर 90% असू शकते. सो 90% तरी तुमची ॲक्युरसी असायला पाहिजे होती. ती जर नसली तर ह्याचा अर्थ कुठेतरी इथे चुका होत आहेत. राईट, मटेरियल तुम्ही जे वापरताय ते कदाचित तुमचं चुकतंय. म्हणजेच तुमचं प्रिपरेशन मध्ये तुम्ही मेहनत केली तर तुम्ही कदाचित मटेरियल मध्ये चूक केली आणि म्हणून तुमचा पहिला राऊंड सुद्धा चुकला. बरं, त्या जर पहिल्या राऊंड मध्ये 10, 15, 20च क्वेश्चन्स अटेम्प्ट होत असतील तरीही खूप मोठी चूक माझीच आहे. कारण इतकी कमी जर माझी अटेम्प्ट होत आहे तर माझी तशी चान्सेस नाही युपीएससी प्रिलिमिनरी पास होण्याची. सो पुन्हा एकदा चूक युपीएससीची नाही, चूक माझी. मी ते कुणाला ब्लेम करत नाहीये, पण ही फॅक्ट आहे, तुम्हाला या गोष्टी कळायला हव्या. युपीएससीला ब्लेम करण्या अगोदर किंवा युपीएससीवर गिव्ह अप करण्या अगोदर. आलं लक्षात? सो लाईक बिकॉज सी ट्राय अँड अंडरस्टँड दिस थिंग. काल म्हणजे रविवारच्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला कळलं असेल की युपीएससीच्या एक्झामिनेशन हॉलमध्ये बसलेला मुलगा हा 1 वर्षाचं प्रिपरेशन करणार असू देत नाहीतर 5 वर्षाचं प्रिपरेशन करणार असू देत, यू आर ऑन लेव्हल प्लेइंग फील्ड. 5 वर्षाचं प्रिपरेशन करणारा मुलाला पेपर तेवढाच आवड गेला जेवढा तुम्हाला आवड गेलाय. फेल तोही झालाय जसे तुम्ही झालेला आहात. सो त्याच्यामुळे इथे मुद्दा कशावरती आहे, इथे मुद्दा प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी काय होते त्यावरती आहे, म्हणजे जेणेकरून आपण स्ट्रॅटेजी चेंज करू शकलो पाहिजे. हे सेम अनालिसिस तुम्हाला सेकंड राऊंडचाही करायचा, बट सेकंड राऊंड तुम्ही नॉलेज बेस नाही, तुम्ही लॉजिक बेस सोडवताय. मग आता सेकंड राऊंड मध्ये बघा, सेकंड राऊंड मध्ये तुम्हाला हे जज करायचंय की मी 50% एलिमिनेट केले होते. राईट, आता एलिमिनेट वरनं आठवलं की एलिमिनेशन स्ट्रॅटेजी सुद्धा युपीएससी कामाला नाही आली. आणि ती साधी गोष्ट आहे. इफ सी ट्रेनर्स लाईक अस हॅव अपलोडेड लॉट ऑफ व्हिडिओज ऑन YouTube how to there are lot of cheat codes, tips and tricks to preliminary examination, how to eliminate the options. मग यूपीएससी जसं तुम्ही तो व्हिडिओ YouTube वरती बघताय, तर YouTube is available to UPSC also. Don't you think UPSC members also watch those videos? And therefore, don't you think it might be a possibility that they have intentionally kept the paper so difficult or so strange, or they have intentionally designed the options so strangely की एलिमिनेशन टेक्निक काम नाही करणार. राईट, सो त्याच्यामुळे पहिली गोष्ट युपीएससीला प्रेडिक्ट करणं बंद करायचं, सगळ्यात मोठी चूक असते. सो समजा जर माझं ठरलं होतं की ए बी सी डी पैकी ए आणि डी तर कन्फर्म ए आणि डी पैकी कोणतं तरी उत्तर आहे, बी आणि सी मी एलिमिनेट करून टाकले आणि असं झालं की उत्तर तर बी होतं, म्हणजे तुमचं अख्खा लॉजिकच चुकलं होतं. तर ते लॉजिक तुमचं चुकलंय याचा अर्थ काय असू शकतो, तुमची प्रॅक्टिस कमी पडली. राईट, सो तुमची प्रॅक्टिस, तुमची रिव्हिजन, ह्या 2 गोष्टी जर कमी पडलेल्या असतील तर तुमची प्रिलिमिनरी जात असते. दरवर्षी मी माझ्या स्टुडंट्सला नेहमी सांगतो, प्रिलिमिनरी इज नॉट अबाउट युअर नॉलेज, ओनली द फर्स्ट राउंड इज अबाउट युअर नॉलेज. बट व्हॉट इज फर्स्ट राउंड, हाऊ मेनी क्वेश्चन्स आर यू गोना अटेम्प्ट इन द फर्स्ट राउंड? 30, 35, 40, 45 at the max. The rest of the preliminary is on your logic and practice. And by practice, what do I mean? By practice, I mean the mock tests. I always tell my students to solve at least 100 papers, 100 question papers before appearing into the real preliminary examination. Because look at 100 papers mean 10,000 questions. But when you read the explanation of 10,000 questions, you are actually preparing for 40,000 questions. Because there will be 3 wrong answers to every question. That means there will be 3 another type of questions that can be found on those wrong answers. So you are preparing on that also. That means when you solve 100 papers, you solve actually 40. You prepare for actually 40,000 questions. So तेवढे क्वेश्चन जर तुम्ही सॉल्व्ह केला तर एज्युकेटेड गेस जो तुमचा सेकंड राऊंड मध्ये लागला पाहिजे ना, तो लागत असतो. अँड दॅट्स द रिझन तुमची प्रॅक्टिस कमी पडलेली असू शकते, तुमची रिव्हिजन कमी पडलेली असू शकते. पॉलिटी सारख्या, इकॉनॉमी सारख्या, जिओग्राफी सारख्या सब्जेक्ट मध्ये जर तुमच्या कालच्या पेपर मधले प्रश्न चुकले असतील तर तुमची रिव्हिजन गॅरंटीड कमी पडलेली आहे. लाईक पॉलिटी वॉज हायली कन्सेप्च्युअल पेपर, त्यात जर तुमची चूक झाली असेल तर तुमची रिव्हिजन कमी पडलेली आहे. बिकॉज बिलीव्ह मी, आय ऑलवेज टेल, इफ यू हॅव अ गुड ट्रेनर, if you are a good aspirant,
if you have wonderful material, and if you have gone through everything once, एक चांगल्या ट्रेनर कडनं तुम्ही एक छान बढिया क्लासरूम ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये शिकलेले आहात, तुम्ही खूप चांगले ऍस्पिरंट आहात आणि तुमच्याकडे मटेरियल आहे, हे सगळं तुम्ही एकदा वापरलेलं आहे, तर तुम्ही गॅरंटीड प्रिलिमिनरी मध्ये फेल होत असता. बिकॉज जेव्हा ट्रेनर एखादा चांगला ट्रेनर काहीतरी शिकवतो तेव्हा तो खूप साऱ्या कन्सेप्ट एक्सप्लेन करतो. जेव्हा चांगला ऍस्पिरंट ते समजून घेतो तेव्हा त्याच्या डोक्यात खूप सारं मटेरियल जमा होतं आणि ह्याचे जेव्हा तो रिव्हिजन करत नाही तेव्हा तो समजण्यापेक्षा जास्त कन्फ्यूज होत असतो. म्हणून तुमची जर रिव्हिजन कमी पडलेली असेल, आय ऑलवेज टेल माय ऍस्पिरंट्स, इफ यू आर अपियरिंग इन द प्रिलिमिनरी एक्झामिनेशन without revising everything at least thrice, then it is okay if you do not appear in the examination, because in any way you are going to fail. 3 रिव्हिजन्स लागतात इन्क्लुडिंग करंट अफेअर्स, बिलीव्ह मी. येतंय लक्षात? सो त्याच्यामुळे ऍनालिसिस करा, बघा की तुमचं कुठेतरी काय चुकलंय, कुठे चुकलंय. स्वतःला समजत नसेल तर तुमचा पेपर तुमच्या गाईडकडे, ट्रेनरकडे घेऊन जा. तुम्हाला गाईड, ट्रेनर, मेंटर नसेल तर माझ्याशी संपर्क साधा. There will be the numbers in the description. You can join us on Facebook, you can join us on Instagram, you can text us anywhere you want, you can comment on this video, join, connect with me. जर तुम्ही औरंगाबादच्या, we are based in Aurangabad. If you are out of Aurangabad, we'll connect on Zoom call. पण आम्ही तुमच्याशी डिस्कस करू, आम्ही बघू तुमचं कुठे चुकतंय आणि तुम्हाला ऍटलीस्ट मदत करण्याचा प्रयत्न करू. बिकॉज आय डू नॉट वॉन्ट एनी गुड ऍस्पिरंट टू लीव UPSC जस्ट बिकॉज ही वॉज मिस्टेकन अबाउट हिज रिझल्ट. ओके. दुसरा एक महत्वाचा मुद्दा असू शकतो की आता समजा असे असू शकतं की तुमचं खरंच काहीच नाही चुकलं. दिस साउंड स्ट्रेंज की जर माझं काहीच नाही चुकलं तर माझी प्रिलिमिनरी का फेल झाली जस्ट झाली. कारण प्रिलिमिनरीला कुठलाही ट्रेंड नाही, प्रिलिमिनरीला कुठली फॅशन नाही. द पेपर इज रिअली सो स्ट्रेंज. जसं की आता माझ्याकडे कालपासून कितीतरी मुलांचे कॉल्स आले, काही जण फिजिकली पर्सनली भेटून गेले आणि जे खरंच सिन्सिअरली प्रिपेअर केलेले मुलं होते त्यांनी विचारलं की सर आता काय, म्हणजे ह्याच्यावर काय करायला एक्सपेक्टेड होतं. 100 टेस्ट सोडवल्या होत्या, 100 पेक्षा जास्त सोडवलेले मुलं आहेत माझ्याकडे, 100 पेक्षा जास्त टेस्ट सोडवलेल्या होत्या, एवढं सगळं प्रिपेअर केलेलं होतं, हे मटेरियल वापरलं, ते मटेरियल वापरलं, तुम्ही म्हटलं ते सगळं केलं, तरीही प्रिलिमिनरी मध्ये 80 मार्क येत आहेत. सर आता काय करू? बिलीव्ह मी, माझ्याकडेही त्याचं उत्तर नाही. I always claim this in my YouTube lectures or my physical lectures also, that I am not running this institute just for monetary purposes, because believe me, being an owner of a class that teaches for UPSC, it might be a very non-affordable statement to make की माझ्याकडे उत्तर नाही. कारण हे सत्य आहे. जर तुम्ही खरंच 100% सगळं दिलं असेल, तुमचं सगळं बरोबर होतं पण नाही जमलं तुम्हाला प्रिलिमिनरी मध्ये, तर मग या पॉइंटवर या, बिलीव्ह मी, थिंक व्हाय यू स्टार्टेड UPSC. थिंक अबाउट दॅट पर्सन who you might have seen and you might have thought की ऑल राईट, आय वॉन्ट टू बी लाईक दॅट. मला तसा IAS व्हायचंय, मला तसा IPS व्हायचंय, किंवा जी काही घटना तुमच्या आयुष्यात घडली होती ज्याच्यामुळे तुम्हाला UPSC देण्याची इच्छा झाली होती. थिंक अबाउट दॅट मोमेंट. थिंक व्हाय यू स्टार्टेड UPSC. You cannot leave UPSC like that. And I am talking about here, let me clear some things. I am talking about those people who have given their first or second attempt. First and second attempt मध्ये तुम्ही लगेच नाही ठरवू शकत की okay, I'll shift to MPSC or I'll start working now or I'll get married maybe, right, whatever. तर ते तुम्ही नाही करू शकत, बिकॉज फर्स्ट आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये कदाचित तुमची काही चूक झालेली असू शकते की जी तुम्हाला समजत नाही, तुमची गाईड्स तुम्हाला सांगतात. आज जसं माझ्या क्लासरूम ट्रेनिंग प्रोग्राम मधल्या मुलांचा खराब परफॉर्मन्स झाला, मी त्यांना व्यवस्थितपणे सांगितलं, त्यांनी मान्य केलं यस सर चुकलं आमचं. तर तसंच तुमचं झालेलं असू शकतो. जो फर्स्ट आणि सेकंड अटेम्प्ट आल्यानंतर विचार पण नको UPSCच्या बाबतीत UPSC सोडून दुसरा काही करण्याचा. पण जर तुमचा हा कन्झिक्युटिव्ह तिसरा अटेम्प्ट असेल त्याच्यामध्ये तुमचा परफॉर्मन्स खराब झालाय, जर तुमची प्रिलिमिनरी नसेल निघत, तर येस, you can think about doing something else with UPSC. Again, it may be a very difficult statement for a classroom, for an owner of a class. परंतु मला जे काही तुमच्या समोर सत्य मांडायचं आहे. जर तुमचा तिसरा अटेम्प्ट तुम्ही कन्झिक्युटिव्हली फेल होताय तर तुम्ही स्वतः त्याच्याबद्दल थोडासा विचार करायला हवा. तुम्ही MPSC करून बघा एखाद वर्ष. कारण काय रिझन आहे कोणीच नाही सांगू शकत कधी कधी. एखाद वर्ष MPSC करून बघा. MPSCची एक्झाम 21 ऑगस्टला आहे, त्याच्यावरती फोकस करू शकता.
किंवा तुम्ही साईड बाय साईड छोटासा एखादा पार्ट टाइम जॉब करू शकता. कंटेंट डेव्हलपमेंटचं काम करा युपीएससीच्या क्लासेससाठी, तेही करू शकता. म्हणजे युपीएससीशी कनेक्टेड पण राहा, थोडाफार पैसा पण कमवून घ्या. राईट. तर जर तिसऱ्या अटेम्प्टच्या वरचा विषय असेल तर तुम्ही थोडाफार विचार करू शकता. पण जर पहिल्या दुसऱ्या अटेम्प्टला शहाणपणा नाही करायचा, गपचूप युपीएससी व्यवस्थित करायची. ओके. आणि मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं, यू हॅव टू प्लॅन व्हेरी वेल. लेट मी टेल यू व्हॉट आर यू एक्सपेक्टेड टू डू. जे माझं टायटल आहे की इफ आय फेल्ड व्हॉट एम आय सपोज टू डू. नाउ आय फेल्ड द प्रिलिमिनरी. आता मी काय करू? 1 वर्ष आहे आता, 28 मेला पुढची प्रिलिमिनरी. आता काय करायचं? तुमच्याकडे खूप कमी टाइम आहे. जर तुम्ही या वर्षीची प्रिलिमिनरी फेल झाली असेल तर उलट मी सांगतो, जर तुम्ही फर्स्ट आणि सेकंड अटेम्प्ट आले तुमचं नशीब तुम्ही फेल झाले, कारण तुम्ही तशी या वर्षीची मेन्स फेल झाले असते. आता तुम्ही, मी कॅमेरामध्ये बघून बोलतोय, तुम्ही माझ्या समोर नाही आहात, पण तरी पण माझ्या डोळ्यात डोळे घालून बोला आणि सांगा की मी मेन्स पास झालो असतो. पॉसिबल नाही. जर तुमचा फर्स्ट अटेम्प्ट आहे तर 90% ऑफ यू प्रॉडिजी सोडून, जर तुमच्यापैकी फारच असे हे व्हिडिओ बघणारा असं पण असेल की ही अ प्रॉडिजी, तर त्याने कदाचित काढली असती मेन्स. परंतु 90% ऑफ यू वर नॉट रेडी फॉर द मेन्स एक्झामिनेशन. तर तुम्ही काय केलं असतं, नाहीतरी आता पुढचे 3 महिने मेन्सच्या नादी लागला असता, तशी ती फेल होणार होती आणि त्यानंतर पुढची प्री पण गेली असती. सो त्याच्यामुळे तुमच्याकडे आता ऑपॉर्च्युनिटी, तुम्हाला आता अक्कल आलेली की प्रिलिमिनरी अशी असते, असा धोका होऊ शकतो आपल्यासोबत. सो आता तुम्हाला काय करायचं लक्षात घ्या. तुमच्याकडे जीएसचे 4 पेपर्स आहेत. पेपर्सच्या बेसिसवरती मी ब्रॉडली बोलतोय. याच्यापेक्षा मायक्रो काही करायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी याच्यापेक्षा मायक्रो प्लॅन नंतर समजावून सांगेल एखादा व्हिडिओ. मी फार व्हिडिओ लेंदी बनवू शकत नाही ऑलरेडी. सो व्हॉट आहे की जर तुमच्याकडे 4 जीएस आहेत, 4 जीएसचे सब्जेक्ट्स आहेत आणि पेपर्स आहेत, सॉरी, आणि एक आहे तुमचा ऑप्शनचा, म्हणजे ऑप्शनचे 2 पेपर पण आपण त्याला 1 सब्जेक्ट पकडूयात. तर अशा 5 सब्जेक्टवरती तुमचं प्रिपरेशन करायचं. यू हॅव अ टाइम टिल दिस डिसेंबर. ऑन 31st December you are going to stop your mains preparation and you are going to start your preliminary preparation from January onwards. Because believe me, preliminary इतकी भयंकर येते दरवर्षी की there are lot of people that I know who appear in the mains. If they appear in the mains examination, they are going to blow it. They are going to get into UPSC so hard that even interviewers will be surprised कि यार इतना talented मुलगा कसा आला. पण just because they are not able to crack the preliminary examination, त्यांना ते होत नाहीये. तर प्री क्रॅक करणं हा एक मोठा टास्क झालेला आहे. म्हणून जानेवारी पासून अख्खे 5 महिने आपल्याला प्री करायची. बिलकुल त्या शहाणपणा नाही करायचा. डिसेंबर पर्यंत तुम्हाला मेन्सचा सिलेबस कसा संपवायचा आहे एकदमच सोपं सांगतो. 6 महिने जून पासून पकडा. ऍक्च्युअली 7 होतात, पण जूनचा ऑलरेडी 1 आठवडा गेलेला आहे. दिवाळीचा एखादा आठवडा जाईल. एखादा आठवडा असून असा कसा जाऊ शकतो, काही बर्थडे, लग्न, व्हॉट एव्हर. राईट. सो 6 महिने तुमच्याकडे आहेत आणि 5 सब्जेक्ट्स आहेत. आलं लक्षात. तर तुम्हाला करायचं काय, GS1 ज्याच्यामध्ये आहे हिस्ट्री, जिओग्राफी, सोशल इश्यूज आणि आर्ट अँड कल्चर. लिव्ह सोशल इश्यूज राईट नाउ. लुक ॲट हिस्ट्री, जिओग्राफी अँड आर्ट अँड कल्चर. आणि त्याचे पण सेग्रिगेट करा, आता सेगमेंट्स करा व्यवस्थित. प्रत्येक पेपरला तुम्हाला 1 महिना द्यायचा आहे. आय एम टॉकिंग अबाउट मेन्स. म्हणजे समजा आता जूनचा महिना आहे, या जूनच्या महिन्यामध्ये लेटेस्ट कन्सिडर मी GS4 पासून सुरुवात करतो. समजा मग GS4 ला मला 1 महिना द्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा महिना मी GS2 ला देतो. त्याच्यानंतरचा महिना मी GS3 ला देईल आणि शेवटचा महिना मी GS1 ला देईल. आता मी शेवटचा GS1 ला का बरं देणार, कारण की माझ्यामध्ये GS1 सगळ्यात अवघड आहे माझ्यासाठी. तर जो सब्जेक्ट तुमच्यासाठी, जो पेपर तुमच्यासाठी सगळ्यात अवघड आहे, तो सगळ्यात शेवटी घ्या. बिकॉज 2 फायदे आहेत. एक तर रिसेन्सी इफेक्ट पण असतो आणि दुसरं म्हणजे सुरुवातीलाच अवघड घेतला तर कॉन्फिडन्स जातो माणसाचा. राईट. तर सुरुवातीला सोपा घ्या. जसं GS4 किंवा GS2 माझ्यासाठी सगळ्यात सोपा, म्हणजे माझा आवडता सब्जेक्ट आहे तर मी तो घेला होता. मग मी काय करणार, जसं GS2 जर मी घेतलं त्याला सेग्रिगेट करणार. ओके, GS2 मध्ये काय काय, GS2 मध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे, गव्हर्नन्स आहे, सोशल जस्टिस आहे आणि IR आहे. 4 कंपोनंट्स आहेत. तर या 4 कंपोनंट मी काय करणार आहे, समजा माझ्याकडे मग 30 दिवस आहे, तर 30 दिवसांपैकी मी काय करेन, 10 दिवस फक्त हे वाचून काढेन. रोजचं शेड्यूल किती तासांचं, 10 तासांचं. प्रिलिमिनरी फेल झाले ना, आता शहाणपण नाही करायचं, आता 10 तास अभ्यास करायचा गपचूप. रोज 10 तास. एका आठवड्यात तर माझा अख्खा सब्जेक्ट वाचून संपतो. रोज 10 तास. पहिल्या 10 दिवसात मी पूर्ण सब्जेक्ट वाचून संपवणार. मायक्रो प्लॅनिंग करा. मी या व्हिडिओत मायक्रो प्लॅनिंग सांगत नाही. मायक्रो प्लॅनिंग म्हणजे सोशल जस्टिसला किती दिवस लागतील, गव्हर्नन्सला किती दिवस लागतील, कॉन्स्टिट्यूशनला किती दिवस लागतील, IR ला किती दिवस लागतील, हे पण आधीच ठरवायचं तुम्हाला. मग मी 10 दिवसात ते वाचून काढणार आणि 20 दिवस त्याच्यावरती रायटिंग प्रॅक्टिस करणार. सुरुवात करणार प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर्स पासून आणि शेवटी मग प्रॅक्टिस क्वेश्चन्स पर्यंत येणार. 10 तास नंतर लिहून काढणार सगळं. एका महिन्यात GS2 संपवणार, एका महिन्यात GS1 संपवणार, एका महिन्यात GS3 संपवणार, एका महिन्यात GS4 संपवणार. अशा पद्धतीने वाचून आणि लिहून पूर्ण पेपर 4 महिन्यांमध्ये संपतील. शेवटी माझ्याकडे राहतात 2 महिने, नोव्हेंबर आणि डिसेंबर.
आणि नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये मी करणार फक्त आणि फक्त माझा ऑप्शन. कुठलाही ऑप्शन असू दे तुमचा, आता ऑप्शनल करायचा नाही. ही माझी स्ट्रॅटेजी. याच्यापेक्षा वेगळी स्ट्रॅटेजी असू शकते. तुम्ही रोज 6 तास जीएस आणि 4 तास ऑप्शनल असंही करू शकता, पण माझ्या हिशोबाने त्याचा मायक्रो प्लॅनिंग करणं खूप अवघड जातं. मी जी स्ट्रॅटेजी सांगतो याचं मायक्रो प्लॅनिंग करणं खूप सोपं जातं. ओके, सो त्याच्यामुळे शेवटचे 2 महिने मी फक्त ऑप्शनल करणार, दणक्यात ऑप्शनल करणार, राईट. आणि पूर्ण ऑप्शनल आणि 2 महिने कशासाठी करणार ऑप्शनल मध्ये मला मोर दॅन 300 मार्क्स हवे. अँड इवन ट्राय टू मॅनिप्युलेट द सिलेबस. Always manipulate the syllabus. It is not important to cover the 100% syllabus of the mains examination, because all India rank 1 is around 55% of the total. Right? So 100% the syllabus करायचं असतं तर 55% वरती all India rank 1 कसं काय असतं? Manipulate the syllabus. The smart people, जे आपण म्हणत नाही का, जे जनरली फालतूपणा आपण करतो की नाही हार्ड वर्क नका करू, स्मार्ट वर्क करा, असं काही नसतं. पण स्मार्ट वर्क म्हणजे नक्की काय प्रकार असू शकतो? माय इंटरप्रिटेशन इज हार्ड वर्कच, फक्त ते जरा डोकं लावून करायचं. म्हणजे काय की जसं की एखाद्या पेपर मधला एखादा भाग आपण डायरेक्ट मे नंतर करण्यासाठी, जसं मी म्हणेल की सोशल इश्यूज आत्ताच कशाला करत बसू, किंवा डिझास्टर मॅनेजमेंट किंवा इंटरनल सिक्युरिटी आत्ताच कशाला करत बसू, ते करेल की ते काय 2-2 दिवसांचा विषय आहे, तर तो मी मे मध्ये करेल. सध्याच्या घडीला मी मेजर कंपोनंट संपवतो. लक्षात. सो ट्राय टू मॅनिप्युलेट द सिलेबस. मॅनिप्युलेट करा. मॅनिप्युलेट कसं करता येईल? दरवर्षी परीक्षेत कोणत्या कोणत्या चॅप्टर्स आणि कोणत्या कोणत्या टॉपिक्स वरती कसे कसे प्रश्न विचारले जातात हे जर समजलं, याचा अनालिसिस जर केला, तर प्रत्येक सब्जेक्टचा ABCD कॅटेगरी करून ठेवा. ए वाले चॅप्टर्स असे किंवा टॉपिक्स असे की जे दरवर्षी विचारले जातात, बी वाले असे की ते 1-2 वर्ष विचारले जातात, सी वाले असे की 2013 पासून आत्ताशी एकदाच विचारला आतापर्यंत, आणि डी वाला असा की अजून एकदा पण विचारला. त्या सेन्सनं अभ्यास करायला लागा, त्या सेन्सनं रायटिंग प्रॅक्टिस करा. हे झालं 6 महिन्यांचं शेड्यूल. प्लस दर शनिवारी आणि रविवारी किंवा आठवड्यातले कुठले 2 दिवस पकडा, म्हणजे प्रत्येक आठवड्यात 2 एसेज लिहायचे कंपल्सरी आणि आपल्या मेंटरकडनं चेक करून घ्यायचे. असं करत डिसेंबर पर्यंत मी तुमची मेन्स संपवणार आहात आणि त्याच्यानंतर जानेवारीपासून एक्सटेन्सिव्ह रिडिंग चालू करणार आहात आणि प्रिलिमिनरीचा अभ्यास करणार आहे. त्याच्यामध्ये मग रायटिंग बिलकुल नाही करायची का? करायचे ना. मार्च पर्यंत 1-2 तास रायटिंग पण करा. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 1-2 तास रायटिंग करा, 7-8 तास रिडिंग करा. आय हॅव नो प्रॉब्लेम. करंट अफेअर्स पण तेव्हा तुम्हाला जास्त कव्हर करायचे. मार्चच्या पुढे म्हणजे एप्रिल आणि मेच्या 2 महिन्यांमध्ये फक्त अजिबातच रायटिंग काही करू नका, ऑप्शनलला हात लावू नका अजिबात. ओके. आणि सॉल्व मॉक टेस्ट सॉल्व सुरू करा मार्च पासून. 1 मार्च पासून ते 25 मे पर्यंत, 28 मेला आपली एक्झाम आहे, 25 मे पर्यंत तुम्ही मॉक टेस्ट सोडवा. रोज जीएसची 9:30 ते 11:30च्या वेळेत सोडवायची. आणि जर तुमचं सीसॅट ठीकठाक असेल आणि ठीकठाक असतं सगळ्यांचं, तर 1 मे पासून पुढे फक्त म्हणजे 25 दिवस शेवटचे रोज जीएसचा पेपर 9:30 ते 11:30 आणि 2:30 ते 4:30 सीसॅटचा सोडवायचा. ज्या ऍक्च्युअल टाइम मध्ये युपीएससीचे पेपर्स आहेत त्याच ऍक्च्युअल टाइम मध्ये मॉक टेस्ट पण सोडवा. त्याचा सायकोलॉजिकल बेनिफिट होतो. गॉट इट? सो रादर दॅन क्रिटिसाइजिंग युअरसेल्फ और यूपीएससी और दुसऱ्या कोणावरती ब्लेम करण्यापेक्षा अनालिसिस करा, बघा तुमचं कुठे चुकतंय आणि पुढच्या वेळेस ती चूक झालीच नाही पाहिजे यासाठी मी जे सांगितलं तो कॉन्क्रीट प्लॅन करा. आणि तुम्हाला ह्याच्यापेक्षा मायक्रो प्लॅनिंगची जर आवश्यकता वाटत असेल, यू कॅन कनेक्ट मी और कमेंट ऑन दिस व्हिडिओ. आय विल अपलोड गुड यूट्यूब व्हिडिओ अबाउट हाऊ टू टिपिकली prepare on mains and how to typically prepare on preliminary also, right? तर त्याबद्दल पण आपण बोलूयातच. But do not give up on UPSC. You have started UPSC for a very, very, very big purpose. So achieve that. All right. See you. Happy preparation.